बऱ्याचदा घरी असं होतं की मुलांना जवळ घेतल्यानंतर मुलांच्या डोक्याला स्पर्श होतो आणि घरच्यांना ते डोकं गरम लागतं आणि असं म्हणतात की मुलांना ताप आला. परंतु हा नक्की ताप आहे का? तर नाही. मुलांचं डोकं, मुलांचे तळहात आणि मुलांचे तळपाय हे नॉर्मलीच गरम राहतात. तर मुलांना ताप आहे कसं बघायचं? तर आपल्या हाताची मागची बाजू मुलांच्या पोटांवर ठेवायची आणि जर तुम्हाला गरम वाटत असेल तर मुलांना ताप आहे हे तुम्ही समजू शकता. परंतु सर्वोत्तम पद्धत म्हणजे तुम्ही डिजिटल थर्मामीटरचा वापर करूनच मुलांचा ताप मोजला पाहिजे. जे पारा असलेले थर्मामीटर मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर त्यांनी मुलांचा ताप शक्यतो मोजू नये, कारण पारा हा विषारी पदार्थ असतो आणि ते थर्मामीटर फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे डिजिटल थर्मामीटरचाच वापर केला पाहिजे. आता ताप किती असेल तर समजायचं की ताप आहे. तर डिजिटल थर्मामीटरवर जर 99 डिग्री फॅरेनहाइट टेम्परेचर असेल किंवा त्याच्यापेक्षा वर टेम्परेचर असेल तर तुम्ही समजू शकता की मुलांना ताप आहे. आता तापमान कुठं घ्यायचं आणि कसं घ्यायचं? मुलांमध्ये आपण गुदाशय म्हणजे ॲनस यामधील तापमान मोजण्याची पद्धत जरी अचूक असली तरी पण त्यासाठी कुशल अनुभवाची गरज असते. त्यामुळे 5 वर्षांखाली मुलांसाठी आपण काखेमधील म्हणजे बगलामधील तापमान मोजू शकतो आणि जर 5 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुलं असतील त्याच्यामध्ये आपण काखेमधलं किंवा तोंडातील टेम्परेचर मोजू शकतो. थँक्यू.